दुर्गेश्वर रायगड अनुभवून झाल्यानंतर आमची वाटचाल सुरू झाली होती स्वराज्याची पहिली राजधानीकडे, गडांचा राजा आणि राजांचा गड दुर्गराज राजगडाकडे. आणि आज हा संपूर्ण अनुभव तुम्ही आमच्या सोबत घेणार आहात. तर पहाटे 1 वाजता मुंबईहून राईड सुरू केली. रस्ते शांत होते आणि मनात फक्त एकच ध्यास होता, राजगड. अवघ्या 2 तासात आम्ही पोहोचलो खंडाला घाटात. पण इथे येऊन बघतो तर काय, संपूर्ण घाटात प्रचंड ट्रॅफिक जॅम लागलेला. आणि याच ट्रॅफिक जॅम मध्ये भेटला मला माझा मित्र. तुम्हाला नाही मग जागा नाही म्हणून इथे राहिलो. काय जायला नाही बसतो आम्ही गाड्या. अरे मग बसलास तर काय जायला, बसलं तर काय जायला. तुला काय केलं, तुला काय बोललो मी तुला? अरे बस, मी तुला काय बोललो काय? आवाज कम ठेवायचा. एकमेकांना प्रेम दाखवून झाल्यानंतर मी माझ्या वाटेला लागलो आणि सकाळ होता होता येऊन पोचलो पाभे घाटात. समोर ढगांचे चादरीत हरवलेला राजगड आणि तो नजारा पाहून मन मात्र तिथेच हरवून गेलं होतं. तर जय हिंद मंडळी आणि स्वागत आहे पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये. गेस वॉट कुठे आलोत आम्ही? बघा माझ्या पाठी दिसत नसेल क्लिअर, दुर्गराज राजगड. 1 तारीख आहे आज. आत्ताच 2 हफ्ता अगोदर आम्ही रायगडला जाऊन आलो. आजचा काय मोठं ब्लॉग वगैरे नाही आहे, असं काही नाही आहे, कारण का रात्री 12 वाजता निघालेलो आम्ही आणि पूर्ण अंधार होता, त्यामुळे काय शूट करायला भेटलं नाही. आणि माईक अडॅप्टर सुद्धा विसरलोय मी. तर त्यामुळे कायच रेकॉर्ड करायला भेटलं नाही आम्हाला. डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी जाऊया. तर जास्त वेळ वाया न घालवता निघूया इथून आणि पोचूया पायथ्याशी. पुन्हा बाईक काढली आणि पुढे रस्त्यात भेटली ग्रामीण शाळेत शिकणारी 2 लहान मुलं. दिसायला अगदी साधी, चेहऱ्यावर निरागस हास्य आणि डोळ्यामध्ये मोठमोठी स्वप्न. अरे बाबू, इथे या. राजगड, इथं राजगड हॉटेल दिसेल, तिथून असं आत जायचं. हा. नाव काय तुझं? घे तुझं नाव काय बोलायचं? हा, गडाच्या पायथ्याशी पोहोचताच हलका नाश्ता केला, कारण आता सुरू होणार होता इतिहासाचा प्रवास. दुर्गराज राजगडच्या चढाईला सुरुवात. थंडगार वातावरण, समोर उभा असलेला राजगड आणि मनात एकच उत्सुकता, आज काय काय अनुभवाला मिळणार. आणि हा आहे ट्रेक स्टार्टिंग पॉइंट, किल्ले राजगड. आणि हा बघा माझा मित्र. दोघांच्या बॅग एवढ्या मोठ्या आहेत. आज 8:30 वाजल्यात आणि ट्रेक स्टार्ट करत आहोत. वेळ वाया न घालवता वर जाऊया, चला लेट्स गो. ट्रेकची सुरुवात झाली आणि समोर होता तो दगडी रस्ता, कालाच्या ओघात झिजलेला, पण आजही तितकाच मजबूत. दोन्ही बाजूला दाट झाडी. कधी झाडामधून सूर्यकिरण वाट शोधत खाली उतरायचे, तर कधी झाडांची सावली. आणि आम्ही त्या इतिहासाच्या वाटेने राजगडच्या दिशेने चालत होतो. पाली दरवाजातून आपण वर आलो आहोत आणि मध्येच हा एक बोर्ड लागला आपल्यावर, ज्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे की गडावर काय काय बघण्यासारखं आहे. जसं आपण अगोदर येऊन गेलो आहे तर आपल्याला माहिती आहे गडाला 3 माची आहेत, पद्मावती माची, संजीवनी आणि सुवेला, आणि त्याच्यासोबत मध्येच बालेकिल्ला. हे सर्व आपण माहिती लास्ट व्हिडिओमध्ये दिलेली आहे. एवढी गेली नाही व्हिडिओ, पण ठीक आहे, जेवढं कवर होऊ शकतं 2 दिवसामध्ये पूर्ण कवर करू आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करेन, है ना. सो फ्रेंड्स, वी आर 15 मिनिट्स इन टू द ट्रेक. 15 मिनिट झाल्या ट्रेक चालू करून. आणि आपल्या समोरच आपल्याला दिसतंय स्वराज्याचं तोरण, किल्ले तोरणा. आणि मग समोर दिसू लागला तोरणा, तोच तोरणा ज्याला इतिहासकार जेम्स डग्लस यांनी द ईगल्स नेस्ट अशी उपमा दिली होती. आकाशाला भिडणारा आणि स्वराज्याच्या इतिहासात अडल स्थान मिळवणारा हा दुर्ग, याच तोरणेने महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नाला पहिली झेप दिली होती. चढाई जशी जशी पुढे सरकत होती तसं तसं डोक्यावर ऊनही वाढत होतं आणि आता दमही जाणवायला लागला होता. म्हणून म्हटलं क्षणभर थांबूया, श्वास सावरूया आणि पुन्हा नव्या जोमाने चढाई सुरू करूया.
पुन्हा चढाई सुरू केली आणि काही वेळातच समोर पहिल्यांदाच दिसू लागला बाले किल्ला. त्याच्या शेजारी उभी असलेली संजीवनी माचीची भक्कम तटबंदी आज ही स्वराज्याच्या सामर्थ्याची साक्ष देताना दिसत होती. तो नजारा पाहून पावलं आपोआप काही क्षणासाठी थांबली, कारण काही दृश्य फक्त पाहायची नसतात, ती मनात साठवून ठेवायची असतात. आम्ही वर चढत होतो आणि अनेक जण खाली उतरत होते. आजही फक्त ट्रेकरची वर्दळ होती, पण कधी काले याच वाटेवरून मावले, दूध आणि सरदारांची ये जा चालायची. स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडावर कित्येक महत्वाचे निर्णय घेतले गेले आणि त्याच इतिहासाच्या पाऊलखुणावरूनच आज आम्ही चालत होतो. थोडं पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा विश्रांती घ्यायचं ठरलं आणि मग सुरू झाला सह्याद्रीचा खरा नाश्ता. थंडगार ताक, ताजी काकडी आणि रानमेव करवंद. त्या क्षणी ते कोणत्याही हॉटेलच्या जेवणापेक्षा कमी नव्हतं, कारण सह्याद्रीत साध्या गोष्टीची चव ही खास असते. आणि मग पुन्हा चढाई सुरू केली, एकामागून एक चढ पार करत शेवटी खूप वेळानंतर एक सपाट रस्ता लागला. तो क्षण म्हणजे राजगडाने दिलेला छोटासा दिलासा होता आणि जाणवत होतं आता गड फार दूर नाहीये. सो एक्झॅक्टली 2 hours into the trek we have arrived at पाली दरवाजा, the one and only door of the fort. अजून एक दरवाजा आहे, चोर दरवाजा, पण त्या वाटेने कधी आलो नाही आपण. हीच वाट निवडली यावेळी पण. काय बोलते जेमी, कसं वाटलं? खूप छान, खूप छान, खूप छान. खूप चांगले ट्रेक. फक्त लक्षात द्या की तुम्ही सकाळीच्या वेळी या, दुपारी येऊ नका. जेवढा लवकर ट्रेक चालू करा तेवढा तुम्हाला आराम भेटणार. ठीक आहे ठीक आहे, पुढे जाऊया. चला निघूया. आणि मग समोर दिसू लागला पाली दरवाजा, राजगडच्या सर्वात महत्वाच्या प्रवेशद्वारांपैकी एक. डाव्या बाजूला दिसत होता तोरणा आणि समोर उभा होता इतिहास. किती वेळा छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या दरवाज्यातून आत बाहेर गेले असतील, किती मावल्यांच्या जयघोषांनी हा परिसर दणाणून गेला असेल. हा विचार जरी मनात आला तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही, कारण या दरवाजाला महाराजांच्या पायधुलाचा स्पर्श झालेला आहे. पाली दरवाजातून आत प्रवेश करताच आम्ही पोहोचलो राजगडाच्या मध्यभागी आणि इथेच भेटला आम्हाला सार्थक. वयाने लहान पण इतिहासाचं ज्ञान मात्र मोठ्यांनाही लाजवेल असं. राजगड, महाराज आणि स्वराज्याबद्दल तो अगदी उत्साहाने माहिती सांगत होता. त्याचं बोलणं ऐकताना एक गोष्ट मात्र नक्की जाणवली, गड किल्ले फक्त दगडांचे नसतात, ते पुढच्या पिढीपर्यंत इतिहास पोहोचवणाऱ्या अशा छोट्या मावल्यांमुळे जिवंत राहतात. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सार्थक विनायक दळवी. मी सावरकरांचे जन्मस्थान भगूर या गावाचा आहे. मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णुर्षंदिता शहासुना शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, अवजेच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही. जो आहे अथांग सागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळा समान. जो त्या सूर्याची शान, माणसे म्हटलं लगगता मान, आणि काय जाय सह्याद्री ज्याला शंभूचा मान. महाराष्ट्रातल्या देवराजाचा पहिला स्थान. मराठी बोलणारचा जो आसमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे. ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचे स्वप्न उदयास आले अशा राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब. पर मुलखामध्ये राहून स्वराज्य करणारे शहाजीराजे भोसले. अहो त्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी येईल आणि अंगावर शिवाय राहणार नाही असे छत्रपती शिवाजी महाराज. पितांमान केलेल्या स्वराज्याचे फक्त रक्षणच नाही केले, तर पितांमान केलेल्या स्वराज्य 10 पटीने वाढवले असे ते शंभूराजे. म्हणतात ना, नियतीच्या मालिक बना, परिस्थितीचा गुलाम बन नका. आयुष्यातल्या प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, काही क्षण विसरू म्हणतात विसरता येत नाहीत अशाचा क्षण आहे. आजच्या दिवशी शतकात एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेर तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजू लागले. एक रोई त्या सह्याद्रींच्या कडेंत दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला. दिनदुबळ्यांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संहार जन्मला. अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर झाला. मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. शेवटी इतकंच म्हणेन, अंधार फार झाला अरे दिवा पाहिजे, अंधार फार झाला अरे दिवा पाहिजे.
आणि पुन्हा या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे आणि पुन्हा या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे. धन्यवाद. गडाच्या मध्यभागी पोहोचताच आम्ही सुरुवात केली गडाच्या दर्शनाला. सर्वात आधी आम्ही पाहिलं दारूखाना आणि अंबरखाना. काळात दारूखान्यात दारूगोळा साठवला जात असे, तर अंबरखान्यात धान्य आणि इतर आवश्यक सामानाचा साठा केला जात असे. आजही इथे ठेवलेल्या तुटलेल्या तोफा त्या काळातील युद्धांची आणि स्वराज्याची तयारीची साक्ष देताना दिसतात. एक्झॅक्टली 2 तास लागले आम्हाला वर चढायला. सर्वात आधी 3 माच्या बघून घेऊया, काहीतरी खाऊया आणि मग टेंट लावायचा प्रोग्राम आहे. सध्या आम्ही पद्मावती माचीच्या दिशेने चाललो आणि आम्हाला समोरच सिंहगड क्लिअरली दिसत आहे एकदम. दारूखाना आणि अंबरखाना पाहून आम्ही निघालो पद्मावती मंदिराच्या दिशेने. राजगडावरील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणापैकी एक माता पद्मावतीच्या नावावरूनच या माचीला पद्मावती माची हे नाव मिळालं आहे. मंदिराच्या वाटेवर झाडाच्या सावलीत बसलेले काही ट्रेकर्स आपला डबा उघडून सह्याद्रीचा आनंद घेत होते. आम्ही काही क्षण मंदिराजवळ विसावला. थंड वाऱ्याचा आणि शांततेचा आस्वाद घेतला आणि मग पुढे निघालो पद्मावती तलावाच्या दिशेने. पद्मावती तलाव पाहिल्यानंतर आम्ही निघालो एका अशा ठिकाणी जे अनेक जण पाहायला विसरतात, पद्मावती माची जवळील चोर दरवाजा. तर मंडळी एक्सप्लोर करता करता आपण येऊन पोचल्यात चोर दरवाजाजवळ. हाय चोर दरवाजा. राजगडावरील महत्त्वाच्या गुप्त मार्गांपैकी एक. संकट काळात गडावरून बाहेर पडण्यासाठी किंवा गुप्त हालचालीसाठी अशा दरवाजांचा वापर केला जात असे. सो डन विथ एक्सप्लोरिंग पद्मावती माची. ऑलमोस्ट पद्मावती मंदिर पाहिलं, तलाव पाहिलं, त्याच्यानंतर चोर दरवाजा आता पाहिला. थोडंसं पाणी वगैरे पितो आम्ही आणि निघतो आपल्या पुढच्या पॉईंटकडे, सुवेला माची. आता वेळ आली होती सुवेला माचीकडे निघायची, पण त्याआधी अजून एकदा ब्रेक घेतला कारण ऊन आता अगदी डोक्यावर आलं होतं आणि राजगडची चढाई आमची खरी परीक्षा घेत होती. पण सह्याद्रीतला एक नियम आहे, जितका थकवा वाढतो तितकाच पुढचा नजारा सुंदर असतो आणि म्हणूनच थोडी ऊर्जा साठवून आम्ही निघालो सुवेला माचीकडे. समोर दिसतो तो आहे डुबा, राजगडावरील एक महत्त्वाचा टप्पा आणि त्याच्या पुढे उभे आहे भव्य सुवेला माची, राजगडावरील सर्वात सुंदर आणि अभ्यासपूर्ण भागांपैकी एक. विशेष म्हणजे तीच दुहेरी तटबंदी. सुवेला माचीकडे चालत असताना समोर दिसू लागला चिलखती बुरुज. चिलखती म्हणजे चिलखतासारखं संरक्षण. या बुरुजाची खासियत म्हणजे एक बुरुजाचे बाहेर आणखी एक संरक्षणात्मक भिंत आणि बुरुजाची रचना, ज्यामुळे शत्रूने पहिला बचाव भेदला तरी त्याला दुसऱ्या संरक्षणाला समोर जावं लागायचं. म्हणून सुवेला माचीची ही बाजू राजगडाच्या अभेद्य संरक्षणाचं उत्तम उदाहरण मानलं जाते. सर्वात आधी नजरेत भरलं तटातील गणपती. राजगडावरील अनेक वास्तुप्रमाणाने या गणेश शिल्पालाही विशेष महत्व आहे. गणपतीला विघ्नहर्त मानलं जातं आणि म्हणूनच गडावरील महत्वाच्या प्रवेश मार्गांजवळ किंवा वास्तूंवर त्याची प्रतिमा कोरली दिसते. शेकडो वर्षाचा इतिहास अनुभवत आजही हा गणपती सुवेला माचीवर शांतपणे उभा आहे आणि राजगडाच्या वैभवाची साक्ष देत आहे. सुवेला माचीचं हे रूप पाहून एकच वाक्य मनात आलं, हे राजगडा, तापतं ऊन सुद्धा तुझं सौंदर्य लपू शकलं नाही. ही आहे सुवेला माची, राजगडाच्या 3 प्रमुख माचींपैकी एक आणि अनेक अभ्यासकांच्या मते राजगडावरील सर्वात सुंदर माची. या माचीची रचना संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती. याच भागात दुहेरी तटबंदी आणि नैसर्गिक खडकाचा हुशारीने वापर करण्यात आला होता. म्हणूनच हा भाग फक्त संरक्षणासाठी नाही तर टहलणीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जात होता. शौचालय त्या काळाचं म्हणजे महाराजांनी 350 वर्षापूर्वी शोध लावला, तर आता आपण शौचालय म्हणतो, टॉयलेट वगैरे म्हणतोय. पण हे बघा, महाराज प्रत्येक देवडीला तुम्ही बघू शकता एवढं असं देवडी सारखं बनवलं आणि घाण आहे ना, जी घाण आहे किल्ल्याच्या बाहेरचे, किल्ल्याच्या आतमध्ये सुद्धा घाण होता का म्हणे, एवढी महाराज काळजी घ्यायची. तर मंडळी, सुवेला माची इथे संपते. कसं वाटलं जेमसन इथपर्यंत? खूप आनंद झाला आहे सर्व पाहून. पहिल्यांदा आलोय मी इथे आणि थोडा वारा आहे त्यासाठी थोडं चांगलं वाटत आहे. आता वारा नसता आमचा खिमा झाला असता पूर्ण. तर थोडं 5-10 मिनटं बसू, मग नेडं पाहूया, जाऊया नेडावर बसूया तिकडे आणि मग अर्ध्या तासात निघू डायरेक्ट बाले किल्ल्यावर. तिकडून सूर्यास्त पाहू आज. नेड याकडे चालत असताना समोर दिसू लागतो हत्ती प्रस्तर, निसर्गाने घडवलेला एक अद्भुत चमत्कार. दुरून पाहिल्यावर हा विशाल खडक अगदी हत्तीच्या आकारासारखा दिसतो. शेकडो वर्षांचा वारा, पाऊस आणि नैसर्गिक झिजेमुळे ही आकृती तयार झाली असं मानलं जातं.
राजगडावरील इतिहास जितकं भव्य आहे तितकंच भव्य आहे इथली निसर्ग कला आणि हत्ती प्रस्तर हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. आणि मग आम्ही निघालो राजगडाच्या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणाकडे, नेड. डोंगराच्या कातलात नैसर्गिक रीतीने तयार झालेलं एक विशाल छिद्र. राजगडावर दुरूनही दिसणारं हे नेड गडाची एक खास ओळख बनलं आहे. इतिहासात या भागाचा वापर टहलणीसाठी होत असावा असं मानलं जातं, कारण इथून जवळच्या परिसरावर बारीक नजर ठेवता येत होतं. आणि जसं जसं आम्ही नेड याकडे चढत होतो तसं तसं त्याचं भव्य रूप आणखी जवळून अनुभवायला मिळत होतं. So people, I am sitting over here at Ned, a photo frame created by nature on Rajgad Fort. नेड्यावर पोहोचल्यानंतर आम्ही जवळपास अर्धा तास तिथेच बसून राहिलो. ना कोणती घाई ना कोणता गोंधळ, फक्त समोर पसरलेला सह्याद्री, अंगावर येणारा वारा आणि मनाला मिळालेली शांतता. काही ठिकाण अशी असतात जिथे वेळ थांबली असं वाटतं. राजगडावरचं नेड माझ्यासाठी त्यापैकी एक होतं. नेड्याचा अनुभव घेतल्यानंतर आम्ही निघालो आमच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, राजगडाच्या हृदयाकडे आणि स्वराज्याच्या इतिहासातील एक खास ठिकाणाकडे, म्हणजेच बालेकिल्ला सर करण्यासाठी. आतापर्यंतचा प्रवास सुंदर होता, पण खरी परीक्षा आत्ता सुरू होणार होती, कारण समोर उभी होती राजगडाची सर्वात खडकतर चढाई. टेंट, जेवण आणि पियाचा पाणी हे सर्व सामान घेऊन आम्ही निघालो बालेकिल्ल्याच्या वाटेवर. ही चढाई जितकी सुंदर तितकीच सावध राहण्यासारखी आहे, कारण याच मार्गावर मोठमोठे मधमाशांचे पोले पाहायला मिळतात. म्हणून इथे गोंधळ नाही, आरडाओरड नाही, फक्त शांतपणे चालणं गरजेचं असतं. कारण सह्याद्रीत निसर्गाचा आदर केला की तोही आपल्याला त्याच्या सौंदर्याचा अनुभव देतो. बालेकिल्ल्याची चढाई सुरू झाली. आतापर्यंतच्या चढाई कठीण होती, पण खरी परीक्षा आत्ता सुरू झाली होती. उंच पायऱ्या, अरुंद वाट आणि डोक्यावरचं कडक ऊन. प्रत्येक पावलावर दम लागत होता, पण समोर होता राजगडाचा हृदय, बालेकिल्ला. याच बालेकिल्ल्यावरून जवळपास 25 वर्ष स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगडावरचा कारभार चालला. आणि याच उंच कड्यांमधून स्वराज्याच्या विस्ताराची स्वप्न आकाराला आली. म्हणूनच ही फक्त चढाई नव्हती, तर इतिहासाच्या शिखराकडे टाकलेलं प्रत्येक पाऊल होतं. आणि शेवटी आम्ही येऊन पोचलो बालेकिल्ल्याच्या महादरवाज्यावर. महादरवाज्यातून दिसणारी सुवेला माची आणि तिच्या पाठीमागे पसरलेला सह्याद्री, तो नजारा पाहून तिथेच बसून राहावं असं मनापासून वाटत होतं. पण आता हळूहळू अंधार पडू लागला होता आणि गडावर मुक्काम करायचं असल्यामुळे वेळ दौडणं शक्य नव्हतं. म्हणूनच लवकर पाऊल टाकलं आणि येऊन पोचलो बालेकिल्ल्यावर आणि सुरू केली टेंट उभारण्याची तयारी. तर राजगड आम्ही समिट केलेला आहे. ठीक आहे, संध्याकाळचे 6 वाजल्यात आणि खूप एकदम बेकार ट्रेल होता, कारण काय आमच्याकडे 6 पाण्याच्या बाटल्या जेम्सनकडे आणि 6 माझ्याकडे, टोटल 12 बाटल्या घेऊन आल्यात आम्ही पाण्याच्या, कारण का जेवणाचा कार्यक्रम बी आहे, मॅगी वगैरे बनवायचे आहे. स्टेसाठी आलो आहोत आपण, एक दिवस मुक्काम आहोत. आणि आपला टेंट पण सेटअप झाला इकडे चांगल्या प्रकारे, बघू शकता. तर आज रात्र आपण पूर्ण इकडेच राहणार आहोत. उद्या सकाळ पाहूया आणि मग निघूया. तर आपला सेटअप लागलेला आहे. टेंट उभारून झाल्यानंतर माझ्या भावाने लगेच गरमागरम मॅगी आणि चहाचा बंदोबस्त सुरू केला. तर मंडळी, सूर्यास्त होत आहे. तेवढ्यात गडाच्या पाठीमागे सूर्यास्त होऊ लागला. संपूर्ण घाटी सुवर्ण रंगाने न्हावून निघाली होती आणि त्या सुवर्ण प्रकाशात समोर दिसणारं तोरणाचं रूप मनाला आणखी शांत करत होतं. त्या क्षणी न मोबाईलची आठवण, न शहराची धावपळ, फक्त सह्याद्री, सूर्यास्त आणि राजगड. म्हणून आम्ही आपला टेंट लावलाय आणि मस्तपैकी मॅगी बनवली आम्ही. ती मॅगी खातो, थोड्या वेळात चाय बनेल, चाय पितो आणि बसतो. उभारलेल्या टेंटमध्ये गरमागरम मॅगीचा आस्वाद घेतला. दिवसभरचा थकवा आणि राजगडावरचा मुक्काम दोन्ही मनात साठवून ठेवलं आणि अशा प्रकारे सह्याद्रीच्या साक्षीने आजचा दिवस आम्ही संपवला. सुपर बनवलंय, सुपर आहे, एकदम सुपर. So friends, we are into our tent. A very beautiful day has came to an end. अभी फिलहाल खत्म करते हैं इसको. मैगी वगैरह खा के हो चुका है हमारा. देखते हैं, कल सुबह का इवेंट बहुत स्पेशल है. थोड़ा रेस्ट करते हैं और फिर जल्दी सुबह 4:30 बजे उठ जाते हैं. तो चलो गाइस, गुड नाईट. गुड नाईट. सकाळी लवकर जाग आली आणि समोर उलगडत होता राजगडावरील एक अविस्मरणीय सूर्योदय. हळूहळू सूर्याच्या किरणांनी सह्याद्रीच्या कडांना स्पर्श करायची सुरुवात केली आणि क्षणभरात संपूर्ण परिसर सोनेरी रंगाने न्हावून निघाला. याच राजगडावरून जवळपास 25 वर्ष स्वराज्याचा कारभार चालला.
आणि कदाचित असाच एखादा सूर्योदय पाहत महाराजांनी स्वराज्याचे अनेक स्वप्न रंगवले असते. त्या क्षणी आम्ही सूर्योदय फक्त पाहत नव्हतो तर इतिहास अनुभवत होतो. एकदम अप्रतिम अशी सकाळ आज बघायला भेटली आम्हाला गडावर. ठीक आहे, लवकरच उठलेलो झोपून आणि सूर्योदय पाहिलाय. थोडंसं क्लाउड फॉर्मेशन बघू आणि खाली डिसेंड करायचं चालू करू. सूर्योदय अनुभवून झाल्यानंतर आम्ही बाले किल्ल्यावर एक फेरफटका मारला. एका खिडकीसारख्या दिसणाऱ्या जागेवर जाऊन बसलो आणि काही क्षण फक्त सह्याद्रीकडे पाहत राहिलो. मनातल्या सगळ्या गोष्टी शब्दांशिवाय त्या गडाशी बोलून घेतल्या. हातात एक कप गरम चहा, समोर अथांग सह्याद्री आणि मनात एक वेगळीच शांतता. काही वेळ तिथेच घालवल्यानंतर टेंट आणि सामान आवरलं आणि परतीच्या प्रवासासाठी राजगडाचा निरोप घेत उतरणीला सुरुवात केली. तर मंडळी, झालाय आपला ट्रेक कम्प्लीट आणि गडाच्या पाली दरवाज्यावर आहोत आपण. खूप चांगला होता एक्सपिरियन्स. तर व्लॉग इथेच संपूया आणि गडाला मनापासून नमस्कार करून निघूया. जय हिंद.